सर्वांना सादर दंडवत। मला एका जणांनी प्रश्न विचारला की महानुभाव पंथ इतर पंथांसारखा, इतर धर्मांसारखा खूपसा असा प्रसिद्ध का नाही? त्याच्यामागे काय कारण असावं? कमी कुठे पडले महानुभाव पंथीय साधक अथवा महानुभाव पंथीय आचार्य? कारण की 800 वर्षापूर्वी स्थापित झालेला हा पंथ आता 100, 200, 500 वर्षातल्या पंथांपेक्षाही प्रसिद्धीच्या बाबतीत मागे काय? याचं एक साधं उदाहरण आणि साधं उत्तर असं असेल की महानुभाव पंथीय आणि महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे नेहमी प्रसिद्धीपासून दूर राहिले, प्रसिद्धीपासून दूर राहण्यास स्वामींनी सांगितले। अर्थात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्वतः राजे असतानाही त्यांना वेळोवेळी मिळालेला, पंथाच्या दृष्टीने म्हणू शकतो आपण, मिळालेला जो राजाश्रय आहे तो स्वामींनी स्वीकार नाही केला, सोडून दिला। आणि कुठल्याही धर्मासाठी, कुठल्याही पंथासाठी प्रसिद्धी जर हवी असेल तर त्याला सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं राजाश्रय मिळणं। राजाश्रय मिळाला का त्या राजाश्रयामुळे खूप लोकांपर्यंत, राजा कुठल्या धर्माचा आहे, राजा कुठल्या पंथाचा आहे, राजा कोणाची भक्ती करतो त्यानुसार लोकही त्याप्रमाणे करत असतात। जसं आपण म्हणत असतो यथा राजा तथा प्रजा, राजाचं बघून अनेक लोक धर्मपंथ स्वीकारत असतात। याचं उदाहरण जर सांगायचं, बौद्ध धर्म आज जगभर पसरण्याला अनेक कारणं असले तरी त्यातलं सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला हेही एक कारण आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथ निर्मिती, संस्थापन आपण म्हणू शकतो, त्यावेळी जेव्हा एकांकी फिरले, पूर्वार्ध काळात फिरले, उत्तरार्ध काळात फिरले, वेळोवेळी जेव्हा जेव्हा जिथे जिथे राजाश्रय किंवा राजाजवळ यायची वेळ आली, राजानं श्रद्धेने भजावं, राजानं शिष्य व्हावं अशी वेळ आली, त्यावेळेस स्वामींनी त्याचा स्वीकार केलेला नाही। स्वामींचा मुक्काम शेंदुरजण, लोणार, मेहकर प्रांतामध्ये होता। त्या सर्व प्रांतामध्ये स्वामींचा एकूण 12 वर्षाचा रहिवास असल्याचा उल्लेख येतो। त्याच 12 वर्षाच्या काळामध्ये स्वामींचा मुक्काम लोणारला आहे आणि कलियुगातला धर्म आहे तीर्थ, क्षेत्र, व्रतदान। तीर्थाला जाऊन क्षेत्रामध्ये स्नान करणं, तीर्थाला जाऊन तीर्थामध्ये स्नान करणं, क्षेत्राची काही प्रतिमा असेल तिथे भजन पूजन करणं, व्रत घेणं आणि दान देणं। असाच एकदा देवगिरीचा त्यावेळेचा महाराष्ट्र सम्राट कान्हरदेव लोणारला सोमवारी करणे म्हणजे सोमवती अमावस्येनिमित्त आला। आता तीर्थाच्या ठिकाणी त्याने कुंडाला स्नान करायचं असेल ते केलं। ते केल्यानंतर दान देण्यासाठी तेथील जो पुजारी होता त्याला विचारलं की बाबा रे, या ठिकाणी या परिसरामध्ये असा कोणी सिद्ध साधक संत महात्मा पुरुष आहे का ज्याला मी दान द्यायला हवं? कारण की दान देण्यासाठी जर कोणी तयार असेल तर दान घेणारेही खूप खूप असतात। मात्र मी ज्यांना विशेष करून भेटावं, 100,000 लोकांमध्ये ज्यांना विशेष करून मी आवर्जून भेटायला हवं, ज्यांचं दर्शन घ्यायला हवं, ज्यांच्या ठिकाणी मला दान घडायला हवं, असा कोणी सिद्ध साधक पुरुष इथे आहेत का? त्या पुजाऱ्याने स्वामींचं वर्णन केलं राजापाशी। राजाला सांगतो, अरे राजा, काय सांगू त्या पुरुषाचं ऐश्वर्य, त्यांचं वागणं, उठणं, बसणं काय सांगू? ते सामर्थ्य परिपूर्ण आहे आणि सामर्थ्य परिपूर्ण असून ते दिसायला तर इतके सुंदर आहे। चांपे गौर, राजस, तेजस, वेल्हाळ, लंबकर्ण, विशाल नेत्र असं वर्णन करतो राजा। तू जर त्या पुरुषांना बघितलंस तर तू बघतच राहशील, तुझी दृष्टी ढळणार नाही, तुझी दृष्टी त्यांच्याकडून हटणार नाही, तू बघतच राहशील। इतके ते दिसायला सुंदर आहे, दिसायला सुंदर आहे आणि सोबतच सामर्थ्यवान सुद्धा आहेत। त्यांनी अनेक लीळा या ठिकाणी केलेल्या आहेत असं जेव्हा त्या पुजाऱ्याने राजाला सांगितलं, त्या वर्णनाने राजाला अशी इच्छा झाली की मी पटकन कधी कधी त्या पुरुषांना भेटेल, कधी कधी स्वामींना भेटेल। स्वामींच्या दर्शनाची आतुरता त्या राजाला लागली आणि राजाने विचारलं, चल कुठे आहे ते पुरुष, मला दर्शन घडव।
पुजाऱ्याने सांगितलं नक्की नाही, मात्र आपण शोधत शोधत जाऊया. आणि मग तो पुजारी राजासोबत सगळं सैन्य, त्याचे जे काही अधिकारी होते त्यांना, आणि अर्थातच नंतर महाराष्ट्राचा सम्राट झालेला महादेव राजाही त्यांच्यासोबत होता. तो लहान होता त्यावेळेस. ते सर्वजण शोधत शोधत तारातीर्थ नावाचं जे तीर्थ आहे लोणारला, त्या ठिकाणी आले. स्वामी तारातीर्थामध्ये तिथे बसलेले आहे. स्वामींना बघून तो पुजारी सांगतो, राजा, ज्या पुरुषांचं मी वर्णन करत होतो, ज्या पुरुषांच्या संदर्भात मी बोलत होतो, ते हे पुरुष आहे. स्वामींना बघितलं आणि अवघं जग बघणारा राजा बघतच राहिला. अनमिष नेत्रांनी स्वामींकडे बघतच राहिला. त्याला कुठेतरी हे वाटून गेलं की ह्या पुजाऱ्याने जे वर्णन केलंय ते अल्प आहे, स्वामी खूप सुंदर आहे, याच्या शब्दाच्या पलीकडे स्वामी आहेत. बघतच राहिला. क्षणभर तो स्वतःला विसरला. मी राजा आहे, महाराष्ट्र सम्राट आहे, देवगिरी सम्राट आहे, माझ्यासोबत अधिकारी आहे, मी हवं ते करू शकतो. सगळ्या गोष्टींचा विसर त्या राजाला पडला आणि तो बघतच राहिला. काही क्षणांनी भानावरती आल्यानंतर गुरुला, राजाला, देवाला रिक्त हस्ताने भेटू नये म्हणून त्याने आपल्या सोबत असलेल्या पैसे सांभाळणाऱ्या हडपियाला एक पिशवी मागितली, मोहरांनी भरलेली पिशवी, थैली मागितली. राजाने ती घेतली आणि ती घेतल्यानंतर स्वामींच्या श्रीचरणी अर्पण केली. स्वामींच्या श्रीचरणी अर्पण केली. स्वामी शांतपणे बसलेले. राजा दर्शनाला आला याचं कौतुक नाहीये. राजाने मोहरांची थैली, पिशवी दिलेली आहे, सोन्याने भरलेल्या मोहरांची, म्हणूनही कौतुक नाही. स्वामी निवांत शांत एकदम बसलेले आहे. सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जयाचे, माना अथवा न माना, शांतपणे स्वामी बसलेले आहेत. स्वामींना अर्पण केलेली थैली बघून देखील स्वामी त्याला काहीच रिप्लाय देत नाही, काहीच म्हणत नाही, काहीच बोलत नाही. असं बघून जे राजासोबत जी भाट मंडळी होते, जे स्तुतीपाठक होते, ते म्हणतात, अहो घ्या, महात्मे हो, महात्मे हो, घ्या. सिंघनदेव राजाचा पुत्र कान्हरदेव, महाराष्ट्र सम्राट तुमच्यावरती प्रसन्न झालेला आहे. आणि प्रसन्न होऊन त्याने थैली दिलेली आहे, सोन्याच्या नाण्यांनी भरलेली, मोहरांनी भरलेली. घ्या, तुम्ही प्रसन्न होऊन घ्या आणि या राजाला चांगला आशीर्वाद द्या. विजयी भव असा आशीर्वाद द्या, आयुष्यमान भव असा आशीर्वाद द्या. तुम्हाला जो आशीर्वाद देता येईल तो या राजाला आशीर्वाद द्या. राजाच्या लक्षात येतं की आपल्या भेटल्याने राजा भेटायला आलाय. राजाने एवढी मोठी वाखारी पिशवी दिलेली आहे आणि सोबतच हे सांगतायत की महाराष्ट्र सम्राट आहे, ओळख करून देत आहेत. तरी यांच्या चेहऱ्यावरती काहीच फरक नाही, यांच्या वागण्यात, यांच्या बघण्यात काहीच फरक नाही असं लक्षात आलं. आणि तो त्या स्तुतीपाठकांना म्हणतो, अरे व्हा पलीकडे, काय सांगताय तुम्ही? अरे सिंगनाचा म्हणजे सिंगनदेवाचा पुत्र कान्हरदेव, तुम्ही तुमच्यासाठी, यांच्यासाठी काय? यांच्यासाठी मी सामान्य माणूस आहे, यांच्यासाठी मी सामान्य माणूस आहे. असंच तर असायला हवं ना. आपलं आयुष्य जगत असताना खूप काही मिळालं म्हणून आनंदी होणं आणि काहीतरी हिरावल्या गेलं म्हणून दुःखी होणं, हे माणसाला चलबिचल करायला, माणसाच्या जगण्याला फरक करत असतं. मिळालं ते घ्या, गेलं ते जाऊ द्या, अशा पद्धतीने वागणं हे महत्त्वाचं असतं, जगणं हे महत्त्वाचं असतं. आपलं सगळं वागणं, जगणं हे बाह्य गोष्टींवरती अवलंबून असतं. आपण मोठी गाडी घेतली, आपण चांगला मोबाईल घेतला, आपण घर घेतलं, ह्या सगळ्या बाह्य गोष्टींचा आपण अंतरात आनंद मानत असतो, सुख मानत असतो. मात्र खरंच सुख होत असतं का? खरंच सुख मानत असतो का? ते मानलेलं सुख असतं. अंतरातून काही होतं का? काहीच होत नाही, काहीच फरक पडत नसतो त्याने. तुम्ही 2 लाखाच्या गाडीत बसून जरी कुठल्या गावाला गेलात आणि 20 लाखाच्या गाडीत बसून जरी कुठल्या गावाला गेलात, ती गाडी तुम्हाला तिथेच नेणार आहे. तुम्ही म्हणाल फरक असतो की? त्यात आरामदायी वाटतं, त्यात आरामदायी वाटतं. हो, थोडा फरक असतोच. रस्ताही तोच असतो आणि गाडीही तीच असते, नेणारी, तुम्हाला ठिकाणारं, पोहोचणारी. मात्र तुम्हाला ते जे आराम थोडाफार वाटतो ना, त्याच्यापेक्षा तुम्हाला याचं जास्त भूषण असतं, याचं जास्त कौतुक असतं की मी 20 लाखाच्या, 25 लाखाच्या, 50 लाखाच्या गाडीत बसून चाललेलं आहे. हे मानलेपणाचं सुख आहे.
पैसा मिळाला, द्रव्य मिळालं, धनसंपत्ती मिळाली, सुख विकत घेऊ शकत नाही. जसं म्हणतात ना, पैशाने पलंग चांगला 5-10 लाखाचा कॉट विकत घेता येईल, बेड विकत घेता येईल, झोप कुठून घेणार? पैशाने चांगले चांगले पदार्थ विकत घेता येईल, भूक कुठून घेणार? म्हणून मानलेपणाचं दुःख, जे मिळालंय ते मिळू द्या, जे गेलंय ते जाऊ द्या. त्याच्यासाठी खूप मोठी कौतुक किंवा खूप मोठी गोंधळ करायची गरज नाहीये. जसं आलंय, जसं आहे तसं स्वीकार करा. स्वामींना या ठिकाणी महाराष्ट्र सम्राट असणाऱ्या राजाने आसूंची वाखारी थैली दिलेली आहे. सर्व सैन्यासी निशी समोर हात जोडून उभा आहे. स्वामींनी एखादा जर आदेश दिला असता, एखादी आज्ञा केली असती तर तो पटकन करायला तयार झाला असता. स्वामींकडे वेधला गेला होता. मात्र स्वामींनी त्यावेळेस काय केलं? स्वामींनी त्या राजाकडे बघितलं, मातीकडे बघितलं आणि त्या वाखारीकडे म्हणजे त्या पिशवीकडे, सोन्याने भरलेल्या नाण्याच्या थैलींकडे बघितलं. तिन्हीकडे बघितल्यानंतर राजा खरंच चाणाक्ष होता, हुशार होता. त्याच्या लक्षात आलं की या पुरुषांनी आपली तुलना कशाशी केलेली आहे. या सोन्याने भरलेल्या आसूची थैली जी आहे त्याची तुलना कशाशी केलेली आहे? स्वामींनी तुलना केली आहे, राजा तू मला जी सोन्याच्या नाण्याची पिशवी दिली ते सोनं, आणि तू म्हणजे सोन्याला जेवढा समाज किंमत देतो, जग किंमत देतं, त्याची किंमत माझ्यासाठी मातीसारखी आहे. मातीचा भाव, मातीचं मोल आणि सोन्याचं मोल माझ्यासाठी सारखंच आहे. राजा आलाय, तो राजा असेल, महाराष्ट्र सम्राट असेल, देवगिरी सम्राट असेल, मात्र त्याची किंमत माझ्यासाठी माती समान आहे. मला माती जशी आहे तसाच राजा, तसंच ती पिशवी आहे, मोहरा आहेत सोन्याच्या. तिन्हींची किंमत एक आहे. जसं आपण म्हणतो ना, माती मोल किंमत. स्वामींनी त्या राजाची, त्या सोन्याच्या मोहरांची माती मोल किंमत करून टाकली. राजाला जाणवलं, अरे मी ज्यांच्याकडे जातो, ज्यांच्या दर्शनाला जातो, अनेक सिद्ध साधकांना भेटलो, मी अनेक संत आचार्यांना भेटलो, त्यांना मी जेव्हा काही दिलं असेल ते संतुष्ट झाले, त्यांनी भरभरून आशीर्वाद दिले. मी त्यांना द्रव्य संपादन केलं, माणिक रत्न मोती संपादन केले, त्यांचे पूजन केलं, ते संतुष्ट झाले, त्यांनी खूप आशीर्वाद दिले. मात्र यांनी माझी किंमत त्या मातीसारखी करून टाकली. खरे संत आहे, खऱ्या संताचं लक्षण हेच असतं, श्रेष्ठ पुरुषाचं लक्षण हेच असतं. माती समान. आणि ही जी लोक आहे, ही जी स्तुती पाठक आहे, जगाच्या नियंत्या परमेश्वराला, जो जीवाला मागितलेलं देणार आहे, त्या परमेश्वराला सांगतायत, मागा मागा सिंगन देवाचा पुत्र कान्हरदेव तुमच्यावरती प्रसन्न झालेला आहे. जीव विसरत असतो, देवाची ओळख सहजासहजी होत नसते. विसरतात लोक, विसरतात. जगा वेगळा याचक आणि जगा वेगळा धनी, जगा वेगळा याचक आणि जगा वेगळा धनी, मुठभर पोह्यासाठी सांगा राज्य दिले का कुणी. श्रीकृष्ण महाराज परब्रह्म परमेश्वर, मुठभर पोह्याच्या बदल्यात राज्य दिल्याचा कुणी दाखला द्या. श्रीकृष्ण महाराजांनी दिलं मुठभर. अरे पण सगळं जगत ज्यानं निर्माण केलंय त्याला सोन्याच्या मोहरांनी काय फरक पडणार आहे? आणि वरून जगाचा नियंता, प्रत्येक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असलेला परमेश्वर, आणि सामान्य दृष्टीने, समाजाच्या दृष्टीने गुजरातचा राजा, जो स्वतःकडे आहे तो सोडून आलेला आहे, जे होतं सर्व त्याचा त्याग करून आलेला आहे, तो या सोन्याच्या मोहरांनी प्रसन्न होणार आहे. त्याला त्या गोष्टीचं कौतुक असणार आहे? नसणार आहे. नाहीये, त्याला कौतुकही नाही.
साधू संताची दृष्टी, वागणं कसं असावं याचा परिपाठ स्वामींनी या लीळेत घालून दिलेला आहे. फक्त साधू संतांचंच नाही, सामान्य माणसानेही कसं वागायला हवं ना, याचाही यात परिपाठ दिसतो. नाही संतुष्ट व्हायचं, मग काय हापापलेपणे लोभाने घेत राहायचं का? नाही. ठेविले अनंते तैसेची असावे, चित्ती असू द्यावे समाधान. जे मिळालंय त्यात समाधान मानायचं. मिळवण्याचा प्रयत्न करायचा नाहीये का? नक्कीच. मात्र तो मिळवण्याचा प्रयत्न करताना स्वतःला, समाजाला, आपल्या माणसांना, मित्रांना, सगळ्यांना, देवधर्माला सांभाळून करा. देवधर्मासाठी आपल्याला वेळ नसतो, बाकी सगळ्या गोष्टींसाठी असतो. स्वामींना हेच सांगायचंय. त्या ठिकाणी राजाने थैली दिली म्हणून हुरळून जायची गरजच नव्हती. आणि स्वामी हुरळले पण नाही हुरळून गेले. स्वामींनी तिघांची तुलना केली, तिघांची, राजाची आणि त्या मोहरांची किंमत कवडीमोल म्हणण्यापेक्षा मातीमोल करून टाकली. राजाला लक्षात आलं आपली किंमत केलेली. राजा दर्शन घेतलं, काही वेळ थांबला आणि निघून गेला. मात्र तो राजा होता, त्याने जग बघितलेलं होतं, त्याने अनेक गोष्टी बघितलेल्या होत्या. त्याला वाटलं हे देखावा करतायत, माझ्या देखत हा माणूस, हे पुरुष माझ्या देखत त्या थैलीला हात लावणार नाही. मात्र मी गेल्यावर पटकन उचलून घेतील. कारण की त्याला जगाचा अनुभव होता. दिखावा वेगळा आणि वागणं वेगळं, दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे, हा त्याला अनुभव होता. त्याने काय केलं, ती थैली तशीच पडू दिली आणि जाताना आपले 3 रक्षक, 3 सेवक गुप्तहेर म्हणून त्या ठिकाणी ठेवले आणि त्यांना सांगितलं की त्या थैलीवरती लक्ष ठेवा, ते उचलून घेऊन जातील. उचलून घेऊन जातात की नाही ते मला सांगा. राजा आपल्या गावाला पुढील प्रवासाला निघून गेला. राजा निघून गेला. तिथे सेवक ठेवले. स्वामी थोडा वेळ तिथे बसले. थोडा वेळ बसल्यानंतर उठून निघून गेले. स्वामी थोडा वेळ बसले आणि उठून निघून गेले. त्या सेवकांनी बघितलं की आपण ज्याच्यासाठी थांबलो होतो ती पिशवी, की यांना रंगेहात पकडायचं होतं किंवा यांच्याकडे लक्ष ठेवायचं होतं, फक्त दिखाऊपणा आहे की खरोखरच विराग वृत्ती आहे, खरोखरच द्रव्याबद्दल अनासक्ती आहे, की मनात राजा देखत मी श्रेष्ठ आहे, मी द्रव्याला महत्व देत नाही, सोन्याला महत्व देत नाही, म्हणून बाह्य नाटक ढोंग केलेला आहे. हे बघण्यासाठी ते थांबलेले सेवक स्वामी उठून गेल्यानंतर ती मोहरांची पिशवी उचलतात आणि राजाकडे घेऊन येतात. राजाला सांगतात, राजे हो, त्या पुरुषांनी तिला हातही लावला नाही, तिच्याकडे बघितलंही नाही. खूपदा आपलं ढोंगच जास्त असतं, आपला अंतराचार, आपलं वैयक्तिक वागणं हे वेगळं असतं आणि लोकांसाठी, समाजासाठी दाखवण्यासाठी, लोकांमध्ये दाखवण्यासाठी वेगळं असतं. ढोंगी वागणं असतं आपलं, ढोंग नसावा माणसाचं. दिखावा खूपदा केला जातो. आपण खूपदा असा दिखावा करण्याचा प्रयत्न करतो का मी खूप ज्ञानी आहे, मी खूप काम करतोय, मला ह्या सगळ्या गोष्टी नको आहे, मी खूप दानी आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारचे दिखावे असतात, ढोंग असतात. पण बऱ्याचदा ती ढोंग उघडी पडत असतात. एकदा एका ऑफिसमध्ये एक माणूस कामासाठी आला. ज्याच्याकडे कामासाठी आला त्याला नुकतीच पदोन्नती मिळाली होती, नुकतंच प्रमोशन मिळालेलं होतं. ते प्रमोशन त्याला झेपवणारं नव्हतं, तो गोंधळ करणारं होतं आणि काय करायचं त्याला सुचतही नव्हतं. मात्र मी ज्या पदावरती आलो ते माझ्यासाठी कसं योग्य आहे याचं ढोंग तर करावं लागेल ना, दिखावा तर करावा लागेल. आणि असं म्हणून दिखावा करायचा प्रयत्न करत असतानाच एक माणूस त्यांच्या भेटीला आला. कॅबिनवरती ठकठक झालं. तो माणूस मध्ये यायच्या आत ह्या अधिकाऱ्याने, ह्या माणसाने आपला फोन उचलला आणि कानाला लावला. हो मी करतो सगळं व्यवस्थित, तुम्ही काळजीच करू नका. अहो मी आहे, सगळं बघून येईल, कामाचा व्याप आहे, पण तुमचं काम नक्कीच करणार आहे.
त्याचा फोन बोलतो तेवढ्यात हा माणूस सर अरे थांब, हा हाताने थांब खून करतो थांब. हा पुन्हा बोलत राहतो हो हो तुम्ही काळजीच करू नका, नक्कीच भेटूया, आपण कुठेतरी फिरायला जाऊया, मीटिंग करूया. हा पुन्हा म्हणतो सर, जो भेटायला आला माणूस आहे तो म्हणतो सर. हा पुन्हा सांगतो अरे 2 मिनिट सर, 2 मिनिट थांबा. हा पुन्हा बोलू लागतो फोनवर. आणि शेवटी तिसऱ्यांदाही जेव्हा समोरचा माणूस सांगतो अहो साहेब, हा फोन बाजूला करत, तुला कळत नाही का मी फोनवर बोलतो, काम चालू आहे, समजत नाही का, विनाकारण त्रास, कळत नाही का, कॉमन सेन्स नाही, मॅनर्स नाही का, असं म्हणतो आणि फोन हो 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 म्हणून ठेवून देतो. तो समोरचा आलेला माणसाला हा रागातच पुन्हा बोलतो अहो काही मॅनर्स काय बघायचं, बोलतोय फोन. आणि तो आलेला माणूस सांगतो सर मी तुमचा फोन डेड झालाय ना, तो नीट करायला आलोय. हा माणूस ढोंग करत होता, मी खूप कामात असल्याचं, आणि ढोंग उघडं पडलं. त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला असेल. ढोंग करूच नाही माणसानं, जसं आहे तसं सगळ्या बाबतीत. आम्ही जेव्हा कुणाच्या घरी जातो तेव्हा आम्ही गेल्यानंतर ते मी धार्मिक आहे, मी स्मरण करतो, हेही कधी कधी दाखवायचा प्रयत्न करतात. आणि दाखवण्याचा प्रयत्न करत असताना स्मरणाला उठण्याचा प्रयत्न करतात हळूच, वेगवेगळ्या पद्धती, खूप वेगवेगळ्या पद्धती, सगळ्याच बाबतीत ढोंग नाही करायला पाहिजे. जसं आहे तसं राहा, दिखावा करूच नका. आणि जेव्हा खरोखर देवधर्माच्या बाबतीत वेळ येते त्यावेळेस मात्र आपण त्यापासून दूर पळतो. ढोंग टिकत नसतं. एका जणाने मला सांगितलं बाबा मी रोज न चुकता 3 वाजता उठतो. मी म्हणलं वा चांगली गोष्ट आहे, स्मरण करतो, दंडोत घालतो, वा वा म्हणलं. आणि माझ्याकडे 2-3 दिवस आला तो. एक दिवस त्याने माझ्यासोबत पूर्ण देवधर्म केला, अगदी पहाटे सेवना, आरती, सावळेद्वार, उटी, दुपारची आरती, संध्याकाळची आरती, शेजेची आरती. दुसऱ्या दिवशी त्याचा फ्लो अर्धा झाला, म्हणजे सेवनेला उठला नाही बाबा काल जरा थकलो. तिसऱ्या दिवशी तर तो डायरेक्ट 10 वाजताच, सकाळी 10 वाजताच उठला. सेवना नाही, आरती नाही, सावळेद्वार. जेव्हा तुम्ही ढोंग करण्याचा प्रयत्न करता, जेव्हा तुम्ही अस्सल असता ते राहतच तसं, पण ढोंग करण्याचा प्रयत्न केला ते टिकत नाही. राजाला इथे तेच वाटलं की हे यांचं ढोंग आहे, हे मला फक्त मी कसा निर्लोभी आहे, मी कसा संत पुरुष आहे हे दाखवण्यासाठी माझ्या देखत त्या वाखारीला, त्या पिशवीला हात लावत नाही, हे दाखवण्यासाठी हे सगळं नाटक करताय असं त्या राजाला वाटलं होतं. मात्र जगाचा मालक परब्रह्म परमेश्वर त्याला काय, तो कशाला काय घेणार, तो तर सगळी धडपड, तो तृप्त काम असलेला परमेश्वर हे भोजन आपल्यासाठीच करतो. तो सगळी धडपड येन केन प्रकारे जीवाचा उद्धार व्हावा, जीव दुःखमुक्त व्हावा याच साठी करत असतो. त्याही परमेश्वराची आपण खूपदा परीक्षा बघत असतो. कुठेतरी असं करत असतो की देवा तू असं केलं का, मी असं माझं हे काम केलं का, मी विडा ठेवील, मी 5 खेटा करील, मी पंगत करील. म्हणजे घेवाण देवाण, व्यवहार म्हणण्यापेक्षा खरेदी विक्री देवाशी करतो आपण. ही खरेदी विक्री नको. देवाने अनंत जन्मांमध्ये, अनंत सृष्टींमध्ये आणि याही जन्मामध्ये अनेक वेळा आपलं मरणापासून रक्षण केलं, ॲक्सिडेंटपासून रक्षण केलं, कोरोनापासून रक्षण केलं, अनेक आजारांपासून रक्षण केलं, आपल्याला धनद्रव्य दिलं, अनेक गोष्टी दिल्या. त्याला आपण काय दिलं? दिवसातला 1 तास, तो हे आपला पुरेसा नसतो. म्हणून परमेश्वराला भरभरून, ज्या परमेश्वराने आपल्याला भरभरून दिलंय त्याला आपण भरभरून द्यावं. ते दान असेल, ते शरीराचे दंडोत घालणं, स्मरण करणं आदी विधी असेल, हेच आपलं देणं आहे. देणं म्हणजे फक्त पैसेच नाही, तर देणं म्हणजे दंडोत घालणं, स्मरण करणं, व्यापार करणं आदी सगळ्या गोष्टी. आणि त्याचं महत्त्वाचं त्याचं ध्यान करणं, त्याच्या लीळा आठवणं. या अगम्य जे लीळा आहे ना त्या आठवणं, की राजा भेटीला आला, त्या राजालाही देवाने सामान्य माणसासारखंच महत्त्व दिलं. हे आठवणं, हे आठवलं की मनाचं समर्पण देवाला जशा तशा अर्थाने होऊ शकतं. धन्यवाद.